जबरी चोरी, घरफोडी, वाहन चोरी करणाऱ्या टोळीवर पोलीस आयुक्तांनी मोक्का अंतर्गत कारवाई केली आहे. जबरी चोरी, घरफोडी, वाहन चोरी करणाऱ्या संघटित टोळीवर पोलीस आयुक्त सोलापूर शहर यांनी मोक्का कायद्याअंतर्गत कारवाई केली आहे. दिनांक 25/11/2024 रोजी अर्जुन मल्लप्पा मुजगोंड राहणार लंचाण, राज्य कर्नाटक हे सोलापूर मार्केट यार्ड इथं 40 पोती कांदा आणि 10 पोती उडीद पिकअप वाहनातून विक्रीकरता घेऊन आले होते. त्यानंतर दिनांक 26/11/2024 रोजी 3 अनोळखी इसम चढून पिकअप वाहनातील उडदाची पोती खाली उतरवत होते. यावेळी मुजगोंड यांनी कोण आहे असं विचारलं असता ते 3 अनोळखी इसम पिकअप वाहनामधून खाली उतरले. त्यानंतर एकानं अर्जुन मुजगोंड यांच्या शर्टची गच्ची पकडली तर दुसऱ्या इसमानं डिक्कीमधून चाकू काढून गळ्यास लावून आरडाओरडा करू नको असं धमकावलं. तिसऱ्या इसमानं अर्जुन मुजगोंड यांच्या खिशातील सॅमसंग कंपनीचा मोबाईल फोन व 3600 रुपये रोख रक्कम जबरदस्तीनं काढून घेतले. दरम्यान जेल रोड पोलीस ठाणे इथं या 3 अनोळखी इसमांविरोधात जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला. हा गुन्हा दाखल झाल्यानंतर गुन्हे शाखा सोलापूर शहर इथं नेमणुकीस असलेले पोलीस हवालदार महेश सुभाष शिंदे यांना मिळालेल्या बातमीवरून त्यांनी पोलीस अभिलेखावरील साराईत गुन्हेगार बसण्णा सत्तू शिंदे वय वर्ष 30 राहणार न्यू शिवाजीनगर गोंधळे वस्ती सोलापूर आणि अक्षय सीताराम कांबळे वय वर्ष 24 राहणार भारतरत्न इंदिरा गांधी नगर गेंटल टॉकीच्या पाठीमागं सोलापूर यांना ताब्यात घेतलं. त्यांच्याकडे त्यांनी चोरी केलेली मेस्ट्रो व ग्रे रंगाची शाईन मोटरसायकल असे 2 चोरीच्या मोटरसायकली व जबरी चोरी केलेले 3 मोबाईल मिळून आले. त्यांच्याकडे मिळून आलेल्या चोरीच्या 2 मोटरसायकली आणि 3 मोबाईल बाबत 5 गुन्हे उघडकीस आले आहेत. एम राजकुमार पोलीस आयुक्त सोलापूर शहर यांनी मोक्का प्रस्तावाचं बारकाईनं अवलोकन केलं. त्यानंतर पोलीस आयुक्त सोलापूर शहर यांनी मोक्का कायदा कलमानुसार जेल रोड पोलीस ठाणेकडील गुन्ह्यातील अटक आरोपी बसण्णा सत्तू शिंदे, अक्षय सीताराम कांबळे, सूरज उर्फ भैया गुंडप्पा सुरवसे यांच्या विरुद्ध महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियमाचा समावेश करण्याबाबत मान्यता दिली.